पाहू शकता मित्र, आपण जो साप घातलेला आहे, आपण ह्या फॉरेस्टमध्ये सोडण्याकरता आलेलो आहोत. जो आपण साप घातलेला आहे कोबरा, फॉरेस्ट हे आहे पूर्ण. आपण फॉरेस्टला आलेलो आहोत, तर बघणाराचा दृष्टिकोन होईल की बाबा फॉरेस्टला साप सोडायला तुमच्या सेफ्टीसाठी समजा तुम्ही पायात बूट नाही काय नाही, तर श्रावण महिना धरलेला आहे त्याच्यामुळे बूट नाही घातलेला. पावसामुळे किती हिरवळ आहे, म्हणूनच म्हणलं जातं वृक्ष वल्ले आम्हास वनचरे. म्हणून सगळ्याला विनंती की भरपूर प्रमाणामध्ये रोडची कामं झाली त्यावेळी झाड तोडण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा, म्हणजे हवामान शुद्ध होतं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे. तर चला आपण पाहू शकता पूर्ण जंगल आहे. आपण या जंगलामध्ये आलेला आहोत साप सोडण्याकरता. परत एकदा सर्वांना विनंती, साप निघाल्यानंतर साप कोणी मारू नये. प्रत्येक सरपंच हेच सांगतात की साप कोणी मारू नये म्हणून. आणि आपल्याला थोडीशी सापाला भरणी छोटी झाल्यामुळे गडबडीने गेलो. बघू शकता किती राग आहे त्याच्या मनामध्ये. जवळून घ्या, तिथूनच पण कडी वगैरे. सापाच्या मनामध्ये राग मोठ्या प्रमाणात राहतो. रेस्क्यू धरल्यानंतर हा इनियस स्पेक्टिकल कोबरा आहे. बरेचसे लोक म्हणतात साप सोडल्यानंतर तुम्ही सापासंग खेळता, पण असं काही नसतंय. थोडंसं त्याचं माइंड बी व्यवस्थित राहण्यासाठी, त्याला बी आपली भीती वाटू नये यासाठी थोडंसं सापाला हे करणं गरजेचं असतंय. पाहू शकताय तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये हा साप आहे. तर हा साप आपण धरला होता घोळवे पिंपळगाव या ठिकाणी. त्या गावामध्ये DPच्या साईडला धरलेला साप आहे आपण हा. आणि माणसाची हालचाल झाल्यानंतरच हा साप 100% अटॅक करतो, नाही तर तोपर्यंत हा साप चावत नाही आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की साप असा साप तसा. आणि शेतामध्ये जर साप निघाला तर तुम्ही जोपर्यंत त्याच्यासमोर उभा आहेत तोपर्यंत हा साप निघून जात नाही आहे. आपण आड साईडला गेलं की हा साप निघून जातो. सर्वांना विनंती, साप कोणी मारू नये. सापाच्या नावापासून भीती आहे. जरी साप बाईट झाला तर आपण शासकीय दवाखान्याशिवाय याला विलाज नाही आहे. तुम्ही जोपर्यंत सापासमोर उभा आहे तोपर्यंत हा साप उभा राहतो. आपण आठ साईडला गेले की साप निघून जातो. तर आपण या फॉरेस्टमध्ये सोडलेला आहे त्याला. पाहू शकताय आपण त्याला पर्यावरणात, निसर्गात सोडलेला आहे. तरी सर्वांना विनंती, स्वतःची काळजी घ्या, सतर्क करा. शेतामध्ये काम करताना हातापायाकडे बघून करा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साप निघाल्यानंतर सर्प मित्राला किंवा वन विभागाला कॉल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.